महात्मा ज्योतिराव फुले समजायला, पचायला, पटायला, रुचायला खूप अवघड आहेत. त्यामुळे ते सगळ्यांनाच पटतील, रुचतील अशातला भाग नाही. त्यामुळे काही अनेक तत्व असतात की जी याच्या विरोधात प्रचार प्रसार करत असतात. जर सत्य शोधकांची मालिका करतोय तर ती सत्याला धरून असणार हे 100% सांगतो. 1689 साली रायगड हा मुघलांच्या ताब्यात गेला आणि त्यानंतर लुप्त झालेली छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी ही जवळपास 180 वर्षांनंतर या माणसानं शोधली आहे. म्हणजे पहिले शिवचरित्रकार जर कोणी एका अर्थी म्हटलं, जो पहिला पोवाडा लिहिला गेला तो महात्मा ज्योतिराव फुले यांनी लिहिला गेलाय. एक फार महत्वाचा निर्णय असा आहे की ज्या संपूर्ण टीमने माझ्यावर विश्वास दाखवलाय त्या कलाकारांच्या तंत्रज्ञांच्या मानधनामध्ये एकाही रुपयाची मी कपात करणार नाहीये. आणि ऑन द कॉन्ट्ररी हे सगळं जर जुळवायचं असेल तर तिथे कुठेतरी कपात झाली पाहिजे. आणि त्यामुळे ती म्हटलं मी माझ्यापासून सुरुवात करतो आणि म्हणून मी 1 रुपया मानधन घ्यायचं यासाठी ठरवलेलं आहे. जिथे मालिका थांबली त्याच्या पुढचा अध्याय तुम्हाला आजपासून मराठी वारसावर बघायला मिळणार आहे. नमस्कार मंडळी, मी नेहा प्रभू तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मीडिया टॉक मराठीवर. मराठी मनोरंजन विश्वात एक नवा विक्रम घडतोय, इतिहास रचला जातोय आणि तो पायंडा जे पाडतायत ते अमोल सर माझ्याकडे आहेत आत्ता. कसे आहात सर? मी अगदी मजेत. बरं, ज्या वेळेला आम्हाला कळलं की वाहिनीवरनं मालिका जी आहे ती आता प्रक्षेपित होणार नाही आहे, कुठेतरी खंड पडतोय, एक सामान्य प्रेक्षक म्हणून आम्हाला पण चिंता वाटली होती. पण तुमचा तो एक व्हिडिओ आला सेटवरचा आणि मग हायसं वाटलं की कदाचित हा स्वल्पविराम आहे आणि तो अल्पसा स्वल्पविराम घेऊन तुम्ही पुन्हा दाखल झालेला आहात. मराठी वारसा या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा या मालिकेची पुनर्बांधणी होते. आज प्रक्षेपण होणार आहे, 20 तारीख आहे. खूप वेगवेगळ्या स्तरात ना तुम्हाला पाठिंबा मिळाला आणि खूप ओव्हरवेल्म करणार आहे हे सगळं. काय भावना आहेत या क्षणी? महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचं मनापासून आभार मानेन, कारण ज्या ठामपणे महाराष्ट्रातली जनता पाठीशी उभी राहिली ना की आम्हाला ही सावित्रीमाईंची आणि महात्मा ज्योतिराव फुलेंची गोष्ट पूर्ण बघायची आहे आणि आम्ही सगळ्या पातळ्यांवर तुमच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. म्हणजे साधा एक विचार करा की पहिला जो प्रोमो आहे या प्रोमोलाच इंस्टाग्रामवर व्ह्यूज जर बघितले तर ते 5.5 मिलियन व्ह्यूज आहेत. म्हणजे ही गोष्ट, हा जो एक उत्स्फूर्त प्रतिसाद महाराष्ट्रातल्या मायबाप जनतेने दिलाय त्या भावनेचा आदर करून हा निर्णय घेतला गेला की होय, थेट आता आपण युट्यूब चॅनलवर ही मालिका आणायची. आतापर्यंत मालिका वाहिनीची होती, आता मालिका महाराष्ट्राची आहे. खरंय. बरं, ज्या वेळेला आपण इतिहास घडवतो त्यावेळेला इतिहास विसरायचा नसतो असंही म्हटलं जातं. आणि ज्या वेळेला आपण क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले असतील किंवा महात्मा फुले असतील यांच्या मालिका किंवा त्यांच्याविषयी येणारा कुठलाही आशय पाहिला तर याआधी सुद्धा एक मालिका होती जी बंद पडली होती. दुर्दैवाने ही पहिली वेळ नाही आपली मालिका बंद होण्याची. चित्रपट आला होता हिंदी, त्यातही प्रदर्शनात बरेचसे अडथळे झाले होते. तर हा योगायोग वाटतो की काय समजत नाही आम्हाला, पण तुम्ही खूप छान विचार करता, तर तुमचा काय पॉइंट ऑफ खरं पाहिलं तर महात्मा ज्योतिराव फुले समजायला, पचायला, पटायला, रुचायला खूप अवघड आहेत. त्यामुळे ते सगळ्यांनाच पटतील, रुचतील अशातला भाग नाही. त्यामुळे काही अनेक तत्व असतात की जी याच्या विरोधात प्रचार प्रसार करत असतात. परंतु फार महत्वाची गोष्ट आहे की आज प्रत्येक स्त्री जी कर्तृत्वाच्या अवकाशात भरारी घेते, म्हणजे एक स्त्री देशाची राष्ट्रपती होतात, एक स्त्री देशाच्या पंतप्रधान होतात, त्या राज्यपाल होतात, त्या मोठमोठ्या कंपन्यांमध्ये मोठमोठ्या हुद्द्यांवर काम करतात, ती डॉक्टर होते, ती इंजिनियर होती, ती सैन्यात जाते, ती मोठ्या मोठ्या मोहिमांचं नेतृत्व करते. एवढं सगळं जे घडतंय ना त्याचा जो पाया जर कोणी रचला असेल ना तर तो सावित्रीमाईंनी आणि महात्मा ज्योतिराव फुलेंनी रचला. कारण ज्या स्त्रीचं अस्तित्वच नाकारलं जात होतं ना, तिला कर्तृत्व गाजवण्याची संधी जर कोणी दिली असेल तर ती या दाम्पत्याने दिलेली आहे. आणि मला वाटतं ही कृतज्ञता आहे आणि हे महाराष्ट्राच्या मनामनात आहे. आणि म्हणून महाराष्ट्रभरातल्या लोकांनी सांगितलं की नाही, आम्हाला ही गोष्ट बघायची आहे आणि म्हणून आपण आता ही गोष्ट थेट मराठी वारसा युट्यूब चॅनलवर आणतोय. बरं, तुमचा अभिनय आम्ही फुलेंना पाहिलं नाही, आपण कोणीच पाहिलं नाही, पण ते कसे असतील, त्या क्षणी त्यांनी काय अनुभवलं असेल हे डोळ्यातनं जर पाहायचं असेल, त्यांच्या डोळ्यातल्या जर यातना पाहायची असेल तर आम्ही तुमच्या स्वरूपातनं त्या पाहतोय, या मालिकेच्या माध्यमातून आतापर्यंत पाहत आलोय. तुम्हाला फुले कधी भेटले, आयुष्याच्या कुठल्या वळणावर भेटले किंवा सावित्रीमाई असतील? जेव्हा जेव्हा तुम्हाला व्यवस्थेच्या विरोधात बंड करून उभं राहायचं असतं ना तेव्हा तेव्हा तुम्हाला महात्मा फुले जाणवत राहतात. आणि जेवढं तुम्ही त्यांचं साहित्य वाचता आणि तो काळ जर तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर एकदा आणला
तर या माणसानं किती अफाट काम करून ठेवलंय ही गोष्ट तुमच्या समोर येते. म्हणजे ज्या काळात महात्मा फुलेंनी हे सगळं कार्य केलं, ज्या काळात त्यांनी हे साहित्य लिहिलं, विचार करा आज जवळपास म्हणजे आपण 200 व जन्मशताब्दी वर्ष साजरं करतोय त्यांचं. म्हणजे जवळपास 160 वर्षांनंतर सुद्धा आजही त्या महामानवानं जे काही विचार करून ठेवले, जे काही लिहिलंय ते तुम्हाला आजही तितकंच उद्बोधक आहे. म्हणजे एक साधी विचार करा की 1689 साली रायगड हा मुघलांच्या ताब्यात गेला आणि त्यानंतर लुप्त झालेली छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी ही जवळपास 180 वर्षांनंतर या माणसानं शोधली आहे. म्हणजे पहिले शिवचरित्रकार जर कोणी एका अर्थी म्हटलं, जो पहिला पोवाडा लिहिला गेला तो महात्मा ज्योतिराव फुले यांनी लिहिला गेलाय. म्हणजे ते स्त्रियांसाठीचं काम असेल, ते बहुजनांसाठीचं काम असेल, ते शूद्रांसाठीचं काम असेल, ते शिक्षणाच्या विषयक काम असेल, ते छत्रपती शिवाजी महाराजांसारखी एक अद्वितीय प्रेरणा पुन्हा एकदा लोकांसमोर आणण्याचं काम असेल, हे असं अफाट काम त्यांनी केलंय. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही बंडाचा विचार करता, व्यवस्थेच्या विरोधातल्या बंडाचा विचार करता, तेव्हा तेव्हा तुम्हाला फुले जाणवतात, भेटतात. बरं, जसं की आत्ताच तुम्ही म्हणालात तसं की महात्मा फुलेंचं कार्य जे आहे ते फक्त एक शाळा सुरू करण्यापुरतं किंवा शिक्षणापुरतं नव्हतं, ते त्या पलीकडचं होतं. म्हणजे स्त्रियांचं शोषण असेल, शेतकऱ्यांचं शोषण असेल, वंचितांचं शोषण असेल, त्या विरोधात उभी केलेली चळवळ असेल, मग सत्यशोधक समाज असेल, आणि त्या पलीकडे जाऊन ते फक्त एक शिक्षक नाही, बिझनेसमॅन होते, कॉन्ट्रॅक्टर होते, अध्यक्ष होते, खूप काय काय केलं आणि वेगवेगळ्या भूमिका निभावल्यात. तर आत्ता या मालिकेच्या माध्यमातून जेव्हा पुन्हा एकदा तुम्ही पुनर्बांधणी करताय त्यावेळेला तो कॅनव्हास किती मोठा असणार आहे, कारण खूप मोठा व्यासंग आहे. कारण ही मालिका संपूर्णपणे हा संपूर्ण इतिहास हा तुम्हाला आता बघायला मिळणार आहे. आणि जसं मी म्हणालो की वाहिनीवर करत असताना काही SMP सारखी काही बंधनं असतात, ती आता बंधनही नाहीयेत. त्यामुळे हा जो संपूर्ण इतिहास आहे हा मराठी वारसा या वाहिनीवर उलगडून दाखवणार. जिथे मालिका थांबली त्याच्या पुढचा अध्याय तुम्हाला आजपासून मराठी वारसावर बघायला मिळणार आहे. तुम्ही म्हणालात की ते एका रुपयावर काम करताय, म्हणजे जवळपास काहीच नाही पण तरीही खूप काही. तर हे खूप मोठं पाऊल आहे मला वाटतं. हा निर्णय कसा काय, म्हणजे कारण तुम्ही तुमचं जीव प्राण सगळं ओतणार आहात. मला असं वाटतं ना की युट्यूबवर जेव्हा आपल्याला ही मालिका घेऊन यायची, एका भावनेपोटी, एका कृतज्ञतेपोटी आहे. आणि हे सगळं जे आर्थिक गणित जे जुळवायचं आहे त्यामध्ये एक फार महत्वाचा निर्णय असा आहे की ज्या संपूर्ण टीमनं माझ्यावर विश्वास दाखवलाय, त्या कलाकारांच्या, तंत्रज्ञांच्या मानधनामध्ये एकाही रुपयाची मी कपात करणार नाहीये. आणि ऑन द कॉन्ट्ररी हे सगळं जर जुळवायचं असेल तर तिथे कुठेतरी कपात झाली पाहिजे. आणि त्यामुळे ती म्हटलं मी माझ्यापासून सुरुवात करतो आणि म्हणून मी 1 रुपया मानधन घ्यायचं यासाठी ठरवलेलं आहे. कारण लिखाणाचं नाही, स्क्रीन प्लेचं नाही आणि अभिनयाचं केवळ 1 रुपया मानधन. पण महत्वाची गोष्ट ही मला अशी वाटते की मानधन महत्वाचं नाहीये, लोकांपर्यंत हा इतिहास पोहोचणं ते त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त महत्वाचं आहे. बरोबर. आणि ही मालिका फक्त मनोरंजन नाही करणार आहे, समाज प्रबोधन करणार आहे. आणि यांचंच उदाहरण काय, बऱ्याच महापुरुषांचं उदाहरण घेतलं तरी आपल्याला दिसतं समाजात की त्यांच्याविषयी बरेचसे समज, गैरसमज, मग ते अज्ञानातनं असू देत किंवा मग एक विचारांची बैठक आहे त्यामुळे पसरलेले असतात. या मालिकेच्या माध्यमातून कुठले असे समज असतील जे खोडून काढण्याचा प्रयत्न केला जाईल, कारण खरंच सत्य दाखवणार आहोत आपण. तर तुमचं काय पॉइंट ऑफ व्ह्यू आहे? नाही, हे खूप काही जसं जसं तुम्ही बघत जाल तसतसे अनेक याच्या मागची ज्या गोष्टी आहेत त्या उलगडत जातील. आणि जसं तुम्ही म्हणालात की हो, खरं हे दाखवलं पाहिजे. जर सत्य शोधकांची मालिका करतोय तर ती सत्याला धरून असणार, हे 100% सांगतो. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि मनपूर्वक आभार. कारण की हा इतिहास जेव्हा रचला जातो त्याचे साक्षीदार म्हणून तुम्ही आम्हाला कुठेतरी बोलवलंय आणि आम्ही खूप भाग्यवान समजतो स्वतःला. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत, सगळी जनता पाठीशी आहे, त्यामुळे आता होऊन जाऊ दे. थँक्यू, थँक्स अ लॉट. माझी सगळ्यांना विनंती आहे की कृपया मराठी वारसा YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि एपिसोड पूर्ण बघा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत एपिसोडची लिंक पाठवा.